थोडंसं टायर्ड फील होतंय आता। इथे एक हैदराबादचा मुलगा आहे, इथे एक जर्मनची मुलगी आहे आणि इथे एक इस्रायलचा मुलगा आहे। हे काहीतरी वेगळाच डोसा आहे। अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत खालीपर्यंत जायला। मला असं कॉफी एस्टेट बघायचं होतं। गुड मॉर्निंग पीपल, एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। अँड आज आहे आमचा कुर्गमधला शेवटचा दिवस आणि 15 दिवसाच्या ट्रिपचा शेवटचा दिवस। मडिकेरीमध्येच आहे आम्ही सध्या आणि थोडंसं निवांत चालू आहे। आज थोडंसं टायर्ड फील होतं आहे आत्ता 15 दिवसानंतर। अँड काल थोडंसं एक्स्ट्रीम ट्रॅव्हल झालं, लाईक दिवसभर आम्ही फिरत होतो, त्याच्यामुळे आज थोडंसं निवांत उठलो। आता थोडंसं ब्रेकफास्ट करायला आलो आहे। मडिकेरी म्हणजे टाऊनजवळच एक अब्बे फॉल्स म्हणून एक वॉटरफॉल आहे, जे की एक 8 किलोमीटरवरती आहे मडिकेरी टाऊनवरून। म्हटलं जवळच आहे आणि लवकर जाऊन येऊ म्हणून मग आम्ही निघालो आहे तिथून। आता ब्रेकफास्टसाठी आलो आहे। हे काहीतरी वेगळाच डोसा आहे, लेट्स ट्राय। वेगळ्या प्रकारचा डोसा आहे ॲक्च्युली। आपल्याकडे असं घावण असतं ना, तसं आहे हे। लेट्स ट्राय। वेलकम टू अब्बी फॉल्स। आम्ही येऊन पोचलो आता अब्बी फॉल्सच्या इथे। इथे एंट्रन्स आहे त्याचं आणि आता इथे गाडी पार्क करायला आलो आहे आम्ही। फॉल्सच्या एंट्रीला पायऱ्या आहेत, लाईक कन्स्ट्रक्ट केलेलं हे सगळं बांधून प्रॉपर। आणि दोन्ही साईडला अशा जाळ्या आहेत, लाईक इकडे आणि इकडे, आणि आजूबाजूला सगळं कॉफीचे झाड आहेत। कम्प्लीट हे कॉफी एस्टेट आहे आणि त्याच्यामध्येच ते जे फॉल्स आहे त्याचं असं वे आउट करून दिले त्याला फॉल्सपर्यंत जाण्यासाठी असे स्टेअर्स आहेत। हे आहेत सगळे कॉफीचे झाडं। इथे जे फूल आहे त्याचं हे असे लागलेले आहेत। इकडे पण तेच आहे, सगळे कॉफीचे झाड आहेत आणि अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत खालीपर्यंत जायला। मस्त पक्ष्यांचा आवाज येतोय आणि खूप उंच उंच झाडं आहेत, खूप छान वाटतं इथे। आणि आत्ताच थोडं वॉटरफॉलचा आवाज पण येतोय, मस्त वाटतं एंट्रीला। अँड इथून असं दिसतंय हे जे झाड आहेत खूप मोठे मोठे झाड आहेत सगळे। ओहो, बघेल तिथंपर्यंत लाईक एवढं उंच। हा, आणि इथं पण असं केशरी टाईप ऑरेंज कलरचं कुठलं तरी झाड आहे, मस्त। आणि इथून असं सगळं असं स्लोप आहे वरती आणि कॉफीचे झाडं। आजूबाजूला असे जाळीदार त्याचं जे वेल आहे ना, ते वरपर्यंत गेलं आहे असं। बापरे, कम्प्लीट मान अशी वरती करायला लागते मग दिसतं त्याचं वरचं। नाईस, भारी भारी झाड आहेत तिथं खरं तर। मला असं कॉफी एस्टेट बघायचं होतं, तर आता इथेच दिसतंय कम्प्लीट कॉफी एस्टेट। मी या फॉल्सबद्दल थोडंसं वाचत होते, तर तेव्हा मला कळालं की या फॉल्सचं नाव आधी जस्सी फॉल्स असं होतं। लाईक एका ब्रिटिश ऑफिसरच्या बायकोचं नाव दिलं होतं या फॉल्सला। पण मस्त आहे असं, दोन्ही साईडला कॉफीच्या एस्टेटमधूनच चालतोय आपण असं वाटतंय। नाईस। वॉटरफॉलचा आवाज ऐकू येतोय आत्ताच, इथेच जवळपासच आहे। मस्त यार। अँड वी कॅन सी इट। ॲक्च्युली आत्ता थोडंसं पाणी कमी आहे, मान्सूनमध्ये खूप जास्त पाणी येतं इथे।
अँड हे जे वॉटरफॉल आहे कावेरी नदी आहे ना त्याचं एक सुरुवातीचं फॉर्म आहे. एक कावेरी नदी वरून फ्लो होत येत राहते आणि त्याच्यामध्ये हे एक म्हणजे सुरुवातीचं जे असतं ना लाईक नदीचं उगम झालं आहे आणि त्याच्या पुढचंच हे वॉटरफॉल असं मी वाचलं आहे कुठेतरी. नाईस. युहू मस्त आहे. वाव. दिस इज इट गाईज. मस्त आवाज येतोय पाण्याचा आणि ते जे वरून आहे ना त्याचा फ्लो थोडंसं दिसतंय तिथून त्याचा फ्लो आहे आणि ते खाली जास्त आहे आणि मॉन्सूनमध्ये खूप जास्त पाणी असतं इथे. मस्त आहे खूप वॉटरफॉल आणि जास्त गर्दी पण नाही आहे. आहेत लोक पण थोडीशी आहे त्याच्यामुळे आम्ही थोडा वेळ बसलो इथे शांत. वॉटरफॉलचा मस्त आवाज येतो तर आम्ही एन्जॉय करतो. असं आहे थोडंसं पाणी कमी आहे आता आणि खाली पण म्हणजे खाली जायला अलाउड नाही आहे तिथे त्याचे सगळे ग्रिल लावलेले आणि ते मस्त असे झाडी आहेत सगळे. ॲक्च्युली इथे एक ब्रिज बांधलं होतं पण आता ते खराब झालं आहे सगळं तिकडे पडलं आहे अँड आता त्यांनी ते बंद केलं आहे. ॲक्च्युली त्या ब्रिजवरून मस्त दिसायचं त्याचं वॉटरफॉलचं जे व्ह्यू आहे तर ते सेंटरला उभारलं तर असं मस्त व्ह्यू होता तो. तर आता असं आहे इथे थोडंसं कन्स्ट्रक्शन आणि त्याच्या आजूबाजूला असं आहे तिथे वरती जाऊन पण आपण बसून बघू शकतो. ते त्यांचे एक ऑफिसर आहेत तिथे त्यांची एक छोटी खोली आहे अँड असं वॉटरफॉल आहे. आता थोडी गर्दी वाढली आहे लाईक लोक एकत्र एकदमच आले सगळे अँड इथून परत बाहेर जायला वरती. चला आता निघायची वेळ झाली आहे. निघालो आम्ही इथून. खूप वेळ बसलो गर्दी नव्हती म्हणून थोडा शांत वेळ घालवला इथे. मस्त वाटलं. वीकेंडला वगैरे मे बी असेल गर्दी त्यामुळे या वी एन्जॉयड द व्ह्यू. आणि वॉटरफॉलचं जे साऊंड येतं ना ते ॲक्च्युली खूप रिलॅक्सिंग असतं. शांत असं डोळे बंद करून ऐकत बसलं ना अल्टिमेट फिलिंग आहे. सो या निघूयात आपण इथून. लेट्स सी पुढचा प्लॅन तर काही माहिती नाही आम्हाला अजून. माईट बी लाईक रूमवर जाऊ किंवा माहिती नाही आता दुसरं काही इथं जवळ असेल तर. पण एक मिनिट. हां इथून ते कसे दिसतात झाड सगळे असे खूप व्हॅली टाईप आहे हे आतमध्ये. खूप खालीपर्यंत खोलवर आहे आणि ते झाडं दिसतात ना खूप उंच झाडं दिसतात इथून. सही. एका शॉपमध्ये आलो आहे. लाईक इथलं लोकल शॉप आहे त्याच्यामध्ये सगळे स्पायसेस आणि जे लाकडाचं जे आर्ट्स अँड वगैरे असतात तसं आणि कॉफी वगैरे पण मिळतं इथे. त्याच्यामुळे थोडंसं कॉफी ट्राय करण्यासाठी आलो आहे आम्ही इथे. हे असे मग्स वगैरे आहेत. हे होते एक लाकडाचं मग आहे आणि इथे कुर्ग वगैरे पण लिहिलेले आहे. एक असे कॉफी मग्स छान वाटलं मला हे. अँड थोडेसे लाकडाचे खेळणी वगैरे आहेत. हे सगळीकडे नॉर्मल मिळतात पण इथे चॉकलेट्स वगैरे आहेत जे इथे बनलेले असं. हे आमंड चॉकलेट आणि कॉफी चॉकलेट्स होते. हे एक वरती चॉकलेट आणि आतमध्ये कॉफीचं बीन्स होतं त्याच्यामध्ये. तर असं मस्त शॉप आहे आणि इकडे खूप सारे मसाल्याचे पदार्थ आहेत आणि हे सगळं कॉफी आहे.
हे इन्स्टंट कॉफी आणि हे जसं आपण चहापत्ती वापरतो तसं हे कॉफी होतं. तर याच्यातलं आम्ही एक घेतलं आहे. आणि हे सगळे चॉकलेट्सचं जे पावडर आहे ते आहे. आणि इथे आहेत खूप सारे मसाले. इथे जे उगतात ते हे एक मला वेगळं वाटलं. मी हे पहिल्यांदा बघते. तर हे म्हणलं की बिर्याणीमध्ये वगैरे म्हणजे बिर्याणीमध्ये वगैरे टाकतात हे असं मसाला आहे. तर इथे ऑइल वगैरे आहेत आणि हे थोडेसे जडीबुटी टाईप वगैरे ते पॅकेट करून ठेवलं आहे त्यांनी. ते सोप वगैरे आणि हे सगळे सेंट वगैरे. छान आहे शॉप. हे सगळे ड्रायफ्रूट्स आणि असे लाकडाचे बनवलेले आहे त्यांनी. लाईक हे स्टोरेज बॉक्स वगैरे वुडन आहे. अँड हे आहे ते नारळाचं आहे. लाईक नारळाच्या बाजूवरचं जे सालपट असतं त्याचं बनवलं आहे. चिमण्यांसाठी वगैरे असेल हे बहुतेक. चिमण्यांचं घंटा वगैरे. छान आहे शॉप. असं याचं नाव काय आहे? कुर्ग स्पाइसेस झोन. तर असं आमचं हॉस्टेल या रोडला लागतं आणि तर मध्ये म्हणून आम्ही थांबलो आहे. थोडंसं बघायचं होतं मला अँड कॉफी पण घ्यायचं होतं म्हणून थांबलेलो आम्ही इथे. मस्त जेवण झालं आहे. आता बिर्याणी खाल्ली आम्ही आज खूप दिवसानंतर. इथली जी थाळी आहे साऊथ इंडियन थाळी खाऊन आम्ही कंटाळले होते मी. त्यामुळे आज हॉस्टेलमध्येच पार्सल मागवलं अँड खाल्लं आम्ही थोडं. आणि आत्ता मी आहे आमच्या रूममध्ये. हे 2 बेड आहेत आमचे. लाईक हे खालचं एक आहे अँड इथे वरती एक बेड आहे. अँड देन असं जे आहे ते डॉर्मेटरी आहे. अँड इथे 2 वॉशरूम्स आहेत अँड ही मिक्स्ड डॉर्मेटरी आहे. लाईक लेडीज अँड जेंट्स कॅन स्टे टुगेदर. तर इथे आम्ही दोघं आहे. इथे एक हैदराबादचा मुलगा आहे, इथे एक जर्मनची मुलगी आहे आणि इथे एक इस्रायलचा मुलगा आहे. सो फॉर नाव आम्ही 5 जण आहोत रूममध्ये. मस्त आणि कम्फर्टेबल रूम आहे. छान आहे हॉस्टेल. असं थोडं डेकोरेशनसाठी हे असं लावलेलं आहे त्यांनी काही. अँड या दिस इज मी. अँड रूममध्ये बाहेर आलं की असं मस्त व्ह्यू दिसतो. मस्त सुपारीचे झाडं वगैरे आहेत अँड देर आर सम बॉम्बू ट्रीज इज वेल. आणि इथे सगळे फ्रेंड्स बसलेत गप्पा मारत. जेवण झालं आत्ताच तर हे लोकांचं गप्पा चालू आहेत इथे. अँड असे इथे रूम्स आहेत. एक बाकीचे लोक पण आहेत. खूप सारे रूम्स आहेत इथे. छान आहे प्रॉपर्टी. आणि हॉस्टेलचं नाव आहे द हॉस्टेलर कुर्ग. संध्याकाळचं खूप मस्त वाटतं. लाईक शांत आहे थोडंसं. पक्ष्यांचा आवाज वगैरे तो मस्त. आत्ता वाजता आहेत संध्याकाळचे 5 आणि आम्ही आलो आहे थोडंसं फेरफटका मारायला बाहेर. लाईक आज आमचा इथला शेवटचा दिवस आहे. म्हटलं थोडंसं फिरून यावं इथेच आसपास. त्यामुळे आम्ही बाहेर आलो आहे. तर आम्ही इथे कॉफीसाठी थांबतो आहे. इथे एक मंदिर पाहिलं होतं मी सकाळी. तर बघूया त्या मंदिरात पण जायचं आहे मला. इथं मिळालं आहे आम्हाला महादेवेश्वर टेम्पल दिस साईड. बघूयात म्हणलं आसपास आहे तर बघून. इथे खालून आहे तर बघूया. हा असा छोटासा रोड आहे आतमध्ये. बहुतेक इथे सगळे लोकल लोक चाललेत. गाव वगैरे आहे पुढे. अँड इकडे आजूबाजूला सगळे कॉफीचे काही कॉफीचे सगळे झाडं. सो या नाईस. सकाळच्या वेळी खूप मस्त वाटत असणार आहे. इथे छोटासा रस्ता आहे. सगळीकडे ग्रीन ग्रीन आणि मस्त पक्ष्यांचा वगैरे आवाज येतोय. कसलं भारी वाटत असेल सकाळी. आणि इथं दिसतंय मंदिर आम्हाला. हे ते मंदिर आहे. बघूया आज जाऊ.
ओह नाईस. बंद आहे पण मंदिर 6:30 वाजता ओपन होणार आहे. दिवा वगैरे लावला. इथे आहे होमकुंड बाप्पा. आणि इथे आपले नंदी. आणि इथे दादांनी येऊन आम्ही आलोय म्हणून मंदिर ओपन केलं त्यांनी. ते जवळपासच राहतात. तर असं पूर्ण दगडी बांधकाम असलेलं हे छोटंसं मंदिर आहे आणि खूप सुंदर अशी मूर्ती विराजमान आहे तिथे गर्भगृहात. खूप प्रसन्न वाटलं इथे येऊन. खरं तर खूप छान आहे. आणि असंच इथून गावातून फिरतोय. खूप सुंदर रोड आहे आणि खूप सुंदर घरं वगैरे दिसतात आम्हाला. हे काय सगळे फुलांची झाडं वगैरे लावलेत घरासमोर. असं फुल ग्रीनरी आहे मस्त. आणि असे छोटे छोटे कौलारूचे घर आहेत सगळीकडे. इकडे मस्त रोड आहे ना. आणि इथे असे आतमध्ये खूप मोठे घरं पण आहेत. आजूबाजूला असे कोंबड्यांचा आवाज वगैरे येतोय. छान वाटतंय. असंच फेरफटका मारायला छान वाटतंय. हॅलो से हॅलो से हॅलो. ಹಲೋ ನಿನ್ನ ಹೆಸರು ಅಭಿಷೇಕ್. ನಿನ್ನ ಹೆಸರೇನು? ಅಕ್ಷಯ್. ಅಭಿಷೇಕ್ ಆ್ಯಂಡ್ ಅಕ್ಷಯ್. ಇಲ್ಲೇ ಇರೋದಾ ನೀವು? ಓಕೆ. ಸ್ಕೂಲ್ಗೆ ಹೋಗ್ತೀರಾ? ಒಂದು ರಸ್ತೆ ಎಲ್ಲ ಹೋಗ್ತೈತೆ ಅಲ್ಲಿ ಡೌನ್ डाऊन समथिंग वॉटर. हे असे फुलांच्या वेली सापडल्यात. कसला सुंदर फुल आहे हा नाही का. आणि खूप सारे आहेत असे. मस्त ना. कसलं गोडू आहे ते. आला 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 बा. इथं खेळत होतं ते आणि आम्ही आल्यावर आतमध्ये गेलो. इथे ना ऑलमोस्ट सगळ्यांच्या घरासमोर कॉफीचे झाड आहेत. ऑलमोस्ट एव्हरी वन. ते भले छोटं घर असो मोठं घर असो सगळ्यांच्या घरासमोर. आणि रस्त्याच्या आजूबाजूला कडेला सगळीकडे हेच आहे. इथे एवढं कॉफी असेल हे एक्सपेक्ट केलं नव्हतं मी. सगळीकडे रस्त्यावर पण कॉफी आहे. त्याला प्रोसेस करायला लागतं पण जी झाडं आहेत ते सगळे तेच आहेत. मस्त आहे मस्त. खूप सुंदर. जाऊन आलो मंदिरात आणि निघालो आम्ही आता हॉस्टेलवर. संध्याकाळ होत आली. अंधार पडेल थोड्या वेळात. त्याच्यामुळं आम्ही थोडंसं फ्रूट्स वगैरे घ्यायचं आहे तर घेतो आणि लगेच जातो हॉस्टेलवर. एक अंधार होत आला आहे तर अंधार व्हायच्या आधी 7च्या आत घरात नाही का. सो कुर्गमधला एक्सपिरियन्स मस्त होता. 2 दिवस होतो आम्ही इथे पण मस्त. गुड मॉर्निंग. आज आमचा शेवटचा दिवस आहे. सध्या आम्ही कुर्गमध्येच आहे आणि आम्हाला आज आता पुढे 2 दिवस कंटिन्यू ट्रॅव्हल करायचं आहे. लाईक इथून केरळावरून ट्रेन आहे आमची ॲक्च्युली. आणि केरळामध्ये कसारगोड म्हणून एक रेल्वे स्टेशन आहे. तिथे
कुर्गवरून आम्हाला तिथे पोचायचं आहे अँड देन कासारगोड टू पनवेल असा आमचा प्रवास आहे. तर आज संध्याकाळी असणार आहे ती ट्रेन कासारगोडवरून अँड कासारगोडवरून पनवेलला ती उद्या दुपारपर्यंत पोचेल. सो या कंप्लीट आत्ता 24 आवर्सचा ट्रॅव्हल आहे. सो आम्ही एन्जॉय केला आमचा कर्नाटका ट्रिप. 15 दिवसाचा ट्रिप होता आणि खूप साऱ्या गोष्टी कळाल्या, खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या, खूप साऱ्या लोकल्सशी आम्ही इंटरॅक्ट केलं आणि खूप साऱ्या गोष्टी मी स्वतः शिकले या ट्रिपमधून. सो आय होप यू गाईज एन्जॉयड इट आणि भेटूया असंच नवीन ठिकाणी नवीन स्टेटमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा आणि फिरत राहा. बाय.